आणि दिल्लीहून प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय झालं मोदी आणि शिवसेना खासदारांच्या भेटीमध्ये की सेनेचा विरोधही कमालीचा मावळलाय? या बैठकीमध्ये मोदींनी ज्या पद्धतीने शिवसेनेला टोमणा मारलेला आहे त्याची देखील आहे। कारण जेव्हा हे सगळे जवळपास 13 खासदार होते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला, आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा जो एक सगळ्यात मोठा स्ट्रॉंगेस्ट पॉईंट आहे त्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला आणि त्यांचं नाव घेऊन खासदारांना टोमणा मारला। त्यांनी असं म्हटलं की तुम्ही वरती गेल्यानंतर बाळासाहेबांना काय उत्तर द्याल किंवा त्यांना उत्तर द्यायची हिंमत तुमच्यामध्ये असेल की नाही मला माहिती नाही, मात्र मी वरती गेल्यानंतर बाळासाहेबांना सांगू शकेन की मी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे। आणि तुम्ही कितीही विरोधात गेलात तर हे एक लक्षात ठेवा की तुम्हाला आमच्यासोबतच यायचं आहे। खरं तर अतिशय तिखट असा हा टोमणा म्हणायला हवा, कारण एकतर बाळासाहेबांच्या नावाचा थेट उल्लेख आणि कितीही विरोध केला तरी तुम्हाला आमच्यासोबतच यावं लागेल, ही एक प्रकारे खरं तर गर्भित धमकी इशारा देखील आपल्याला म्हणता येईल। आणि इतक्या तिखट शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांसमोर वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की गेल्या काही दिवस प्रत्येक मुद्द्यावरून ज्या पद्धतीने शिवसेना आक्रमक होताना दिसते आहे त्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांचं हे वक्तव्य पाहायला हवं। आणि उद्याचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये शिवसेना सहभागी होणार नाहीये हे जवळपास निश्चित आहे। शिवसेना खासदार आता कितीही म्हणत असले तरी एक प्रकारे या भेटीनंतर कुठेतरी त्यांचा सूर देखील मवाळ झाल्याचं दिसतंय। नक्कीच, त्यामुळे उद्याच्या मोर्चामध्ये सेना सहभागी होणार नाही हे आता जवळजवळ स्पष्ट होत आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।